आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हँगओव्हर पेक्षा पण वाईट. हँगओव्हर नाही आहे. यार रूम हे कोण आहे? मी इथे काय करतोय? बेडवर साहेब सायली 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 काय झालं? मी इथे तुझ्या रूम मध्ये मी सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा ना. इथे बसा, मी तुम्हाला सगळं सांगते. नाही 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 नको. बघा बघा तुमचं डोकं दुखतंय म्हणून म्हणते मी. बसाल का? नाही डोकं दुखतंय. मला सांग, मी तुझ्या बेडरूम मध्ये एका बेडवर कधी आलो मी इथे? म्हणजे आता सकाळी. मी सांगते ठीक आहे. तुम्हाला हे तरी आठवतंय का काल रात्री तुम्ही खूप प्यायला होतात? दारू? हो. हां, तर तुम्ही खूप जास्त दारू प्यायला होतात काल रात्री आणि त्याच्यावरून आईने तुम्हाला खूप ओरडलं देखील. पण मग तुमचं म्हणणं होतं की आज खूप आनंदाचा दिवस आहे, तुमचं आणि सुंदरीचं नातं तुटलंय, लेट सेलिब्रेट वगैरे. मला आठवतंय, थोडं आठवतंय. पण मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्या रूम मध्ये आलात आणि मग मला सांगायला लागलात की तुमचं सुंदरीवर किती प्रेम आहे, तुमचं मन कसं दुखावलं गेलंय. हे सगळं तुम्ही मन मोकळं करायला लागला माझ्यापाशी. माझ्या खांद्यावर येऊन तुम्ही रडायला लागलात. नाही नाही म्हणजे पण मला हे सगळं का आठवत नाही. सायली मग पुढे? मग मी तुम्हाला समजवायला जवळ आले. धनंजय सर, तुम्ही मला हे सगळं का विचारताय? तर मग तुम्ही मला सांगितलं की तुम्हालाही माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत म्हणून. आणि काय पुढे आपण जवळ येत गेलो आणि माझाही तोल गेला आणि आपण एकमेकांमध्ये गुंतत गेलो. बस बस बस. मी काही केलं नाही. मी काय बोलू काय नाही मला काही कळत नाही सर, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही आहे ना. पण मी माझी लाज साईडला ठेवून तुम्हाला हे सगळं सांगते. जे काही घडलं तेच सगळं सांगते मी तुम्हाला. हे काय घडलं माझ्या हात? काय घडलं सगळं माझ्या हातून? काय केलं नाहीये? काय घडलं? काय केलं धनंजयला तुम्ही? म्हणजे त्याला मारलं? शरीराने नाही, मनाने. एक मिनिट, मला कळत नाही. मला सांगा तुम्ही नेमकं काय केलंय? अरे त्याच्यासाठी ट्रॅप तयार केला आणि आश्चर्य म्हणजे मला वाटलं वेळ लागेल,
पण अपेक्षेपेक्षाही लवकर त्या ट्रॅप मध्ये गुरफटला तो, ओढल्या गेला. असं काय ट्रॅप लावलेला तुम्ही? तुला काय करायचंय, काम झाल्याशी मतलब ना. अरे आम खाओ गुठलिया मत गिनो बेटा. नाही बरोबर आहे तुमचं. मान्य केलं मी की तुम्ही एक खूप मोठा ट्रॅप रचला होता, पण तो ट्रॅप सुंदरीला कळणार नाही असं वाटतं का तुम्हाला? फार हुशार आहे ती. कुठलीही गोष्ट तिच्या नजरेतून सुटत नाही, आणि जेव्हा धनंजयला गरज असेल तर ती त्याच्या मदतीला धावून जाणार नाही अशी शंका तरी कशी घेतली तुम्ही? अरे मी ट्रॅपच असा लावलाय की धनंजय आणि सुंदरी एकमेकांपासून लांब गेलेत. आता गॅरंटी देऊ शकता? सुंदरी आणि धनंजय एकमेकांशी बोलत नसले, एकमेकांचे मित्र नसले, एकमेकांचे चेहरे बघत नसले, पण एकमेकांना जेव्हा गरज असेल तेव्हा ते एकमेकांसाठी धावून जातील, आणि ह्याची गॅरंटी मी घेतो. बघा, साध्याशा गोष्टी आहेत त्या, आणि हाच मूर्खपणा त्या बिंडोक साहेबने सुद्धा केला होता. काय झालं, गेली ती. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, त्याच चुका तुम्ही करू नका. ओके, खूप हुशार आहेस ना तू. मग एक काम कर ना, सुंदरीला इथून कुठेतरी लांब घेऊन जा, आणि जितका त्रास द्यायचा तितका दे. परत धनंजय आणि सुंदरी एकत्र येणार नाही ह्याची जबाबदारी तू घ्यायची. नाही नाही, मला नाही करायचंय. तुम्हीच काय तो तिचा बंदोबस्त करा. मी करणारच आहे, मी नाकारले कुठे. मी करणारच आहे बंदोबस्त, फक्त माझी पद्धत वेगळी आहे. मला असं एकदम एक घाव दोन तुकडे करायला नाही आवडत. हळूहळू हळूहळू मारणार मी माझ्या शत्रूला. असं एकदम खटकन मारण्यात काही गंमत नाहीये. तडपून तडपून मारायचं तिला. मला तिला कळलं पाहिजे की अरे आपण असतो तर आपण काहीतरी करू शकलो असतो, आपण धनंजयला सोडवू शकलो असतो असं तिच्या मनात येईल, पण ती सोडवू शकत नाही. आणि तिला हेही कळलं पाहिजे की आपलं माणूस आपल्यापासून जेव्हा खूप लांब जातं तेव्हा किती यातना होतात, जसं मला झालंय. तुला एक काम दिलंय मी, सुंदरीला इथून लांब घेऊन जायचं, तेवढं कर. कळलं? माई, तो जो ट्रॅप तुम्ही रचलाय त्या ट्रॅपचं नाव सायली तर नाही ना? असं कसं घडू शकतं माझ्याकडून? काय केलं असं? कसं सर, तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. यात माझी किंवा तुमची कोणाची चूक नाहीये. हे जे काही आपल्यामध्ये जे काही घडलंय ते मी नाकारत नाहीये. मी त्यासाठी नाही म्हणत आहे. सर, मी म्हंटल ना, ठीक आहे, पण तुम्हाला एवढं तरी आठवतंय ना की तुम्ही खूप प्यायला होतात. हे सगळं जर दारूमुळे झालं असेल तर अजूनच वाईट आहे. पण मी या क्षणाला चूक म्हणणार नाही. चुकीचंच आहे हे सगळं. मला सांग, तुझ्यावरती मी जबरदस्ती वगैरे काही केलं का? सर, हे काय बोलताय तुम्ही? असं काही घडलेलं नाहीये. सर, मी तुम्हाला थांबवलं नाही, म्हणजे मी नाही थांबवू शकले तुम्हाला. थोडं वाटत होतं मला तुम्ही जवळ येत होतं तेव्हा थांबवावं, पण नाही थांबवू शकले स्वतःला. का? अगं, मी नशेत होतो, पण तू तरी शुद्धीत होतीस ना. हो, मी शुद्धीत होते, आणि मी नाही थांबवू शकले स्वतःला.
मला तुमच्याकडून आपुलकी प्रेम मिळाले धनंजय, त्यामुळे मी स्वतःला थांबवू नाही शकले. पण हे काय, तुला मी आवडतो. त्या दिवशी तुम्ही सुंदरी समोर मला प्रपोज करायचं नाटक केलं असेल, ते तुमच्यासाठी नाटक असेल, पण मी तुम्हाला खरंच हो म्हणले होते सर. धनंजय, मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हा म्हणजे मी संधीचा फायदा घेतेय किंवा परिस्थितीचा उपयोग करते यातला भाग नाहीये, पण मला तुम्ही किती आवडता हे मी साधनाईंना सुद्धा सांगितलंय. हा म्हणजे माझी कधी हिम्मत नाही झाली तुम्हाला येऊन सांगायची, कारण मला माहित होतं की तुम्हाला सुंदरी खूप आवडत होती. आहे, होती नाही, आहे. सुंदरी माझं प्रेम आहे आणि हे मी तुला मी आधीच क्लिअर केलं. ते मला माहिती आहे सर, आणि काल रात्री आपल्या जे काही घडलं त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करावं किंवा माझ्याशी लग्न करावं असं काही नाहीये. आणि हो, आपल्यात जे काही घडलं ते घरातल्यांना किंवा बाहेरच्यांना माझ्याकडून तरी काही कळणार नाही. आय प्रॉमिस. मी माझ्याकडून म्हणजे माझी तुमच्याकडून काही अपेक्षा पण नाहीये. हा म्हणजे तुमच्यासाठी हे फक्त नाटक होतं, माझ्यासाठी नव्हतं. माझ्यासाठी हे खरं प्रेम होतं. आणि हो, यापुढे मी हा टॉपिक आपल्यामध्ये सुद्धा काढणार नाही कधीच. सर, असे हात नका सोडू. आय एम सॉरी. असलं काही करू नका हो, प्लीज प्लीज. असं हात जोडू नका, मला नाही आवडत. I mean it. I mean it. तुझ्या जागी जर कोणती दुसरी मुलगी असती तर नक्कीच या सिच्युएशनचा फायदा उचलला असता. मला ब्लॅकमेल केलं असतं, मला अडकवलं असतं. माझं तुमच्यावर प्रेम आहे धनंजय. तुम्हाला काही त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट माझ्याकडून घडणार नाही. पण एक गोष्ट मला तुमच्याकडून हवी आहे. कोणती? मला मान्य आहे की काल रात्री आपल्यात जे काही घडलं, तुम्ही आता जे काही बोलला त्याच्यावरनं मला कळालं की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. पण काय? पण परत ह्या गोष्टीची आठवण करून देऊ नका मला, नाहीतर मला माझ्या स्वतःचीच लाज वाटेल. तू माझ्यापासून आणि माझ्या फॅमिलीपासून लांब राहायचं. किती काही झालं तरी तू माझ्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुझा माझा संबंध संपला. आई, काय झालं तुला? काही तुझं होमवर्क झालं? हाताला लागलेलं दुखतंय का? नाही दुखत आहे. तू सांग, तुझा अभ्यास झाला का? आई, आता शाळा संपली ना, नको अभ्यास. बर, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा कर तू होमवर्क. पण हा, सुट्टीसाठी जो अभ्यास दिला तो सगळा कंप्लीट झाला पाहिजे. आई, चल ना आपण खेळूया. नाही ना बाळा, प्लीज नको, माझा मूड नाही. आई, मी कंटाळले ग. ओ माझ्या बाबूला कंटाळा आलं माझ्या बाबूला. ठीक आहे, मी तुझ्यासाठी अशी एक गंमत आणली आहे ना, तुझा कंटाळा असा निघून दे. खरंच बाबा?
तू किती क्यूट आहेस. बाबा मी तुला किती शोधलं सकाळी पण तू आलाच नाही. अरे बापरे, खूप शोधलं का तुम्हाला? काय ना, पण मी तुला कंटाळा आला ना, तुझ्यासाठी एक गंमत आणायला गेलो. गंमत? कोणती गंमत? आहे एक गंमत, ऐकायची? हो. मी तुझ्यासाठी तिकीट आणलेत. तिकीट? आपण तिघं पुण्याला जाणार आहोत आपल्या गावी. तिकडे जाऊ, मस्त आंबा खाऊ, करवंद खाऊ, उन्हाळ्या मज्जा करू, खूप मज्जा करू. ती काय नवीन नाटक आहे? नाटक? नाटक काय? उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत साबीला, कंटाळा आलाय, जरा हवा बदलेल, आपल्या सगळ्यांना फ्रेश वाटेल म्हणून म्हंटल गावी जाऊया. यात काय? मला नाही जमणार. का नाही देणार? आता कुठलं काम आहे तुला? आता तुला जॉबही नाहीये, काही नाही. आणि मी एक मिनिट मी काही तुला कायमचं शिफ्ट होऊया गावी असं म्हणत नाहीये. हवा पालटेल, बरं वाटेल, सावीच्या सुट्ट्या चालल्या म्हणून थोडं फिरून येऊया. मी नाही येणार आहे. दॅट्स फाईन. एक मिनिट, मी ऐकलं तू नाही येणार आहे, पण मला कळेल का नाही येणार आहेस तू? कारण माईंनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि भरपूर काम आहेत. मला ती कामं अर्धवट टाकून जायचं नाही, कळलं? कामं? सॉरी, मी तुमच्या फॅमिली टाइम मध्ये डिस्टर्ब केला का? नाही, तुम्ही काही डिस्टर्ब वगैरे नाही केलं. इनफॅक्ट आता आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. माई आजी तुम्हाला माहितीये आम्ही ना गावाला चाललोय. सावी गावी चाललीये? वा वा वा. कधीच तिकीट काढलंयस ग सुंदरी? काय झालं? तू आनंदी दिसत नाहीये. नाही, तिकीट उद्याचीच बुक आहेत, पण सुंदरी नाही म्हणते. ती म्हणते कॅन्सल करून टाक. का? तुमच्यामुळे. माझ्यामुळे म्हणजे? सुंदरीचं म्हणणं आहे की माईने महत्वाचं काम दिलंय, जबाबदारी दिली महत्वाची, त्यामुळे ती नाही येऊ शकत. तिने तिकीट कॅन्सल करून टाक. नाही, मी काहीही काम सांगितलेलं नाहीये. ती कामं नेहमीचीच आहे, पण जबाबदारीचं महत्वाचं काम असं नाही सांगितलंय आम्ही. तुम्ही काम नाही दिलं सुंदरीला? नाही. सुंदरी माई काय म्हणते? तू तर म्हणाल महत्वाचं जबाबदारीचं काम आहे. मग वाव, हा ड्रेस तुझ्यापेक्षा मला जास्त छान दिसतो सुंदरी. हो ना? का कोणास ठाऊक तू हा ड्रेस इथे ठेवून गेलीस. पण मला ना सुंदरी बनायचं नाटक सक्सेसफुली करता आलं फक्त तुझ्यामुळे. सुंदरी, तुला धनंजय कसा म्हणतो तसा आय लव्ह यू सुंदरी. असंच ना? सायली, काही कामात आहेस का तू? मी परत येते. हा, नाही, या ना. ते आवरत होते आणि तुम्ही अचानक हाक मारली त्यामुळे असं घाबरल्यासारखं झालं मला. ठीक आहे, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. मलाही जरा अवघडल्यासारखंच झालंय. हे बघ, मी जे काही सांगते ते तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. हा, काल धनंजयला तू ज्या अवस्थेत बघितलंस, म्हणजे ते जे दारू पिऊन आले होते, ऍक्च्युली ते तसे नाहीयेत अगं. मैत्रीच्या अचानक जाण्याने ते खूप खचून गेले होते ग. हातून पूर्णपणे तुटलेत. खूप इमोशनल आहेत धनंजय. त्यामुळे नैराश्यातनं त्यांना दारूचे व्यसन लागलं होतं. पण मधला काही काळ ते पूर्णपणे दारू प्यायचं थांबले होते. आता काल काय झालं मलाही नाही नीटच सांगता येणार तुला. आय होप तू त्यांच्याबद्दल काही गैरसमज नाही करून घेणार. तुम्ही इथे बसा पहिले. या बसा इथे, बसा शांत. आई नाहीये काम, चल ना गावाला. हे बघा, तुम्ही मला काम दिलंच नाहीये. तुम्ही खरं तर माझा मान राखलाय, तो तुमचा मोठेपण आहे. पण मला ना माझी आत्ता घेतलेली जबाबदारी अशी धुडकावून नाही लावायची.
लगेच रजा नाही टाकायची मला. आता कुठे काम सुरू झालंय. आणि हे बघा, तुम्ही जरी मला म्हणालात ना की तू गावाला जा, तर मी नाही जाणार. प्लीज मला माझं काम करू दे. हो का? ठीक आहे, चावी चल. हा, बॅग वगैरे पॅक कर. आपण दोघंच गावी जाऊया. आई येत नाही ना, आपण दोघंच जाऊया. आई नाहीये ना? अगं आई नाहीये तर काय झालं, मी आहे ना, आपण दोघं जाऊया. आपण चल. नाही, मी आईला सोडून नाही जाणार. हे सावी, तुला खेळायचं होतं ना? तू नको जाऊ. ठीक आहे, इट्स ओके. नाही जायचं गावाला, हरकत नाही. तुला खेळायचं होतं ना, आपण खेळूया. चल बाळा, चल. काय रे आदित्य, काय आहे तुझी अवस्था? हा बायको ऐकत नव्हती हे माहित होतं मला, मुलगी ऐकत नाही तुझा. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. नक्की तुझीच मुलगी आहे ना? शीतल, चल